जरांगेंना पाठिंबा देणाऱ्याला निवडणुकीत आम्ही पाडू, विखेंच्या तोंडी जरांगेंची भाषा आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही टीका केली आहे। आता फक्त ओबीसीच्या जागावर उभं राहणार नाही, तर ओबीसी सगळ्या ठिकाणावर ओबीसीचे उमेदवार उभे करणार आणि ओबीसीला मतदान करायला सांगेल, प्रसंगी ओबीसी एससी एसटीला मतदान करायला सांगेल। पण आमचं आरक्षण गेलंय ही भावना आम्ही ओबीसीच्या शेवटातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचवणार। ज्यांचा डीएनए ओबीसी आहे त्यांना धक्का न लावता ओबीसी मतदान करेल। 2 सप्टेंबरचा कायदा हा काळा कायदा म्हणून आम्ही डिक्लेअर केलेला आहे, त्याला फाडलेला आहे, त्याचं दहन केलेलं आहे आणि ओबीसींना आम्ही त्या जेआरच्या त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनच्या विरोधामध्ये जागं करतो आहोत की त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचे हक्क अधिकार आणि आरक्षण पंचायत राज मधलं संपलेलं आहे। नाही, विखेंची भाषा शिकायला जरांगेंची भाषा शिकायला विखे पाटील, कारण ग्रामीण अस्सल ठेवणीतल्या गावरान भाषेमधल्या कमरेखालचे शब्दप्रयोग विखे पाटील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला कारखानदाराचा सुपुत्र, ज्याच्या घरामध्ये सत्ता लक्ष्मी पाणी भरते, त्याला काय माहिती शिव्या बिव्या गावरान, त्या शिव्या शिकायला, त्या शिव्यांचा अर्थ समजून घ्यायला विखे पाटील, कारण आता विखेंच्या तोंडामध्ये जरांगेची भाषा, विखे पाटलांची गुलामी स्वीकारावी का आम्ही? काय बोलते 1.25 तासामध्ये ते म्हणी वाक्प्रचार शिव्या याचं ते ट्रेनिंग घेत होते विखे पाटील। विखे पाटलांना शिव्या वगैरे कसं येणार बिचारायला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।